तर आज मी बनवणार आहे भरलेलं कारलं. तर पहिले मी इथं कारले उकळून घेतले, थोडंसं मीठ टाकलं आणि जास्त कारले उकळवायचे नाही, मोजून फक्त 5 मिनिटं उकळायची. आणि त्या शेंगदाण्यामध्ये मी हळद, मीठ आणि घाटी मसाला असं मिक्स केले आणि एका साईडला मी ते जिरं पाणी उकळायला ठेवून दिलं. तर कारले शिजल्यानंतर पहिले तो सगळा मसाला मी कारल्यामध्ये भरून घेतला आणि थोडंसं तेल टाकून मी इथं फ्राय केलं. तर फ्राय करताना फक्त 5 ते 10 मिनटं स्लो गॅसवर फ्राय करायचं आणि असे खरपूस भाजू द्यायचे. खूप छान होतात आणि मसाला पण चांगला शिजला जातो. आणि इथं गुरु बघा किती टाईमपास करतोय. त्याला माझा हा ड्रेस खूप आवडतो म्हणून त्याने अंगावर पूर्ण गुंडाळून घेतला. नंतर आम्ही दोघांनी अंघोळ नाश्ता करून इथं शाळेची तयारी केली. थोडा वेळ होता, म्हटलं कॅमेरामध्ये टाईमपास करावा. तर इथं आमचं थोडंफार काहीतरी चाललं होतं. तर ते सगळं आवरून पहिले मी शाळेत सोडवलं आणि येताना मी भाजीपाला संपलेला तर भाजीपाला घेऊन आले आणि त्याला गाजर खूप आवडतात, मग त्याला गाजरसुद्धा घेऊन आले. आणि आज स्कूलमध्ये त्याच्या मैत्रिणीचा बड्डे होता, तर आज त्याला परत एक कॅडबरी भेटली. बाय.